नमस्कार. आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण एका छोट्या मुलीचं योगचं झबलं बघणार आहोत आणि त्यासाठी आपण आधी पेपर कटिंग करून घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल छोट्या मुलीच्या झबल्यासाठी पेपर कटिंगची गरजच काय, परंतु नवीन शिकणाऱ्यांना कधी कधी खूप प्रॉब्लेम येतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे सुरुवातीला जेव्हा आपण नवीनच शिकत असतो त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी पटकन लक्षात येत नाहीत आणि पेपर कटिंग केल्याचे दोन फायदे होतात. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला मापं कशी टाकायची, कुठे टाकायची हे नवीन शिकणाऱ्यांना समजतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कपडा कमी असला तरी ते झबलं आपण पेपर कटिंग ठेवून ऍडजस्ट करून कापू शकतो. तर इथे आता आपण काही आधी मापं घेणार आहोत. शोल्डरचं माप आहे या झबल्याचं 7, त्यानंतर पूर्ण उंची आहे 11, छाती आहे 18, हे इंचात आहे बरं का, 11 इंच, 18 इंच, 7 इंच आणि योकची उंची आहे 3.5 इंच. तर ही मापं आधी आपण पेपरवर आखून घेणार आहोत. आता इथे माझ्याकडे एक 4.5 इंच उंचीचा थोडासा पेपर होता, तोच मी इथे वापरणार आहे. शोल्डर आहे 7 इंच, म्हणून आपण इथे 3.5 इंचावर एक खूण करून घेऊ. आपली योकची उंची 3.5 इंच आहे, परंतु आपण ती 4.5 घेणार आहोत. इथे 4.5ला थोडंसं एक सूत कमी आहे, पण फारसा फरक आपल्याला पडणार नाहीये. ही 1 इंच वाढवून घेण्याचं कारण असं, इथे शोल्डर शिवायला अर्धा इंच जाईल आणि खाली योक जिथे आपण जोडू म्हणजे घेर जिथे आपण जोडू तिथे आपल्याला अर्धा इंच मार्जिन, शिलाई मार्जिन लागेल. म्हणून योक उंचीपेक्षा आपण 1 इंच इथे एक्स्ट्रा घेतलेलं आहे. हे 3.5 इंच घेतल्यानंतर इथे पण आपल्याला खाली 3.5 इंचावर खूण करून घ्यायचे. आता इथे मी हा शिल्लक राहिलेला पेपर वापरते, पण तुम्ही जर मोठा पेपर घेतला तर तो पेपर तुम्हाला शोल्डरपेक्षा 1 इंच जास्त घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवायचं. आता इथे आपण एक सरळ अशी रेघ आखून घेऊ. गळ्याची रुंदी आपण ठेवणार आहोत 1.5 इंच आणि गळ्याची उंची आपण 2 इंच ठेवणार आहोत. खरं 1.5 इंचच गळ्याची उंची आहे, परंतु इथे अर्धा इंच शोल्डरला गेल्यानंतर ती 1.5 इंचच होणार आहे. म्हणून मी ही घेतानाच 2 इंच जास्त घेतलेली आहे. इथे पण 1.5 इंचावर एक आपण खूण करून घ्यायची आणि हा गळ्याचा चौकोन आपण आखून घ्यायचा. इथे तुम्हाला जर चौकोनी गळा ठेवायचा असेल तर तुम्ही चौकोनी ठेवू शकता. मला गोल गळा ठेवायचा आहे, त्यामुळे मी इथे गोल गळ्याचा आखून घेणार आहे. आता हे तुम्हाला जर इथे गळ्या आखायला सुद्धा जमत नसेल तर तुम्ही इथे फ्रेंच कर्वच्या सहाय्याने गळा आखू शकता. नाहीतर इथे साधारण असा थोडासा हा गोलवा दिला की लहान बाळाचा गळा झाला. त्याला काय वेगळा फार असा मोठा शेप यायला हवाय असा पण नाही. हे बघा, मला पण फारसा गोलवा काढायला जमत नाही, परंतु मी ते कापताना बरोबर ऍडजस्ट करून घेते. आता इथे योकसाठी आपल्याला वरती 1 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे आणि इथे आपण ही अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडलेली आहे, ती इथे खाली आधी सोडून इथे एक वाटलं तर आपण अशी रेघ मारून घेऊ आणि या शिलाई मार्जिन पासून वर आपल्याला 1 इंचावर खूण करायची आणि इथे पण एक असा गोलवा देऊन टाकायचा. हा असा आणि त्यानंतर मग ही अर्धा इंच आपली शिलाई मार्जिन जाईल. हे आपलं आखून झालं. आता इथे काय करायचं, शोल्डर उतार द्यायला लागेल आपल्याला. लहान बाळांच्या झबल्याला 1/2 इंचाचा शोल्डर उतार भरपूर होतो, म्हणून तो आपण इथे थोडासा देऊन घेऊ. त्याच्यामुळे जरा झबल्याचं फिटिंग व्यवस्थित येतं आणि याच्या खाली एक अर्ध्या इंचावर आपण खूण करून घेऊ आणि हा जो आहे हा इथे जोडून घेऊ. म्हणजे आपलं हे शिलाई मार्जिन आहे. हे जे आहे हे शिलाई मार्जिन आहे. आता आपला योक आखून झाला, तो आता आपण आधी कापून घेऊ. हा आपण पुढच्या भागाचा योक कापलेला आहे. मागच्या भागाच्या योकची मापं आपली वेगळी असणार आहेत, ते आपण डायरेक्ट कपड्यावर बघणार आहोत.
आता आपल्याला खालच्या घेराचा भाग कापायचा आहे. आपली पूर्ण उंची आहे 11 इंच. मग 3.5 इंचाचा आपला वरचा भाग गेला. मग 11तून आपल्याला 3.5 इंच वजा करून खालच्या भागाची मापं म्हणजे घेराची मापं टाकायची आहेत. 11तून 3.5 गेले, राहिले 7.5 इंच. याच्यामध्ये आपल्याला खाली दुमडपट्टी म्हणून 1.5 इंच मिळवावं लागणार आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला उंची किती हवी आहे? 7 + 2 9. म्हणजे आपली पूर्ण उंची खालच्या घेराची येणार आहे 9 इंच. 7.5 + 1.5 9. आता आपण खालच्या घेराची मापं टाकू. तर इथून इथे 9 इंचावर आपण एक खूण करून घेऊ. तसंच या बाजूला पण आपण, हा सुद्धा माझ्याकडे राहिलेला पेपरचा तुकडा होता ब्लाऊज कटिंग करून राहिलेला, त्याच्यातच आता तुम्हाला हे मी दाखवणार आहे. इथे पण 9 इंचावर एक खूण करून घेतली आणि ही रेघ आपण जोडून घेऊ. म्हणजे हे दोन्ही पॉइंट्स आपण जोडून घेऊ. आता इथे आपल्याला गॅदर्ससाठी म्हणजे चुण्यांसाठी 3 इंच एक्स्ट्रा सोडायचं आहे. ह्या फोल्ड पासून, हा फोल्ड केलेला पेपर आहे हे लक्षात घ्या. याला इथे ओपनिंग नाहीये कारण हा पुढचा भाग आहे. त्यामुळे हा फोल्ड केलेला पेपर म्हणजे कपड्यावर सुद्धा हा घडीवरच येणार आहे. ही घडी आहे. इथून पण 3 इंचावर आपण एक खूण करून घेऊ आणि इथे एक रेघ मारून घेऊ. हा जो भाग आहे हा भाग आपला चुण्यांसाठी जाणार आहे. जेव्हा आपण झबलं शिवायला घेणार आहोत तेव्हा या पूर्ण भागाला इथे चुण्या येतील. आता इथून आपल्याला पुढची मापं टाकायची आहेत. मग ती कशी टाकायची? इथे आपला शोल्डरचा अर्धा भाग म्हणजे हाफ शोल्डर येणार आहे 3.5 इंच आणि इथून एक आपल्याला खाली 1 इंचावर खूण करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आता इथे जी आपण 1 इंचावर खूण केलेली आहे तिथे आपण छातीचं माप टाकणार आहोत. इथे आपला छातीचा चौथा भाग येणार आहे. आता इथे चौथा भाग का? तर हा डबल पेपर आहे फक्त पुढच्या भागाचा. त्यामुळे हा पूर्ण जर आपण भाग उलगडला तर तो छातीचा अर्धा भाग होतो आणि म्हणून इथे आपण छातीचा चौथा भाग घेणार आहोत. आता इथे एक आपल्याला वाटलं तर असा काटकोन करून घ्यायचा. लक्षात घ्या हे फक्त नवीन शिकणाऱ्यांसाठी मी दाखवते आहे. आणि इथे आपण एक असा छोटासा गोलवा देणार आहोत. यामुळे काय होतं, आपण जेव्हा हा घेर योकला जोडतो, आपण योकला पण गोलवा दिलेला आहे इथे, तर हा भाग जेव्हा इथे येईल त्यावेळेला हा व्यवस्थित असा मॅच होऊन जातो इथे. त्यामुळे इथे हा गोलवा द्यायचा आहे आपल्याला. आणि इथून आपल्याला ही अशी एक तिरकी रेघ आखायची आहे खालपर्यंत. आणि इथे आपल्याला पुन्हा 1 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे. आणि इथे काय करायचं, आता हे अंतर आपलं आलंय अंदाजे 8.5 इंच. 8.5चा अर्धा येतो 4.25. पण 4.25 पासून न देता आपण थोडंसं 1-1.5 इंच पुढे जाऊन इथे 5.5 इंचावर एक खूण करून घ्यायची आणि हा इथे असा एक असा गोलवा देऊन टाकायचा. त्यामुळे बाळाला जेव्हा झबलं घालतो ना तो खाली असा गोलवा आल्यानंतर ते झबलं असं छान बसतं. म्हणजे त्याचा जो शेप आहे तो छान दिसतो. हे झालं. आता इथे आपल्याला अर्ध्या इंचावर एक खूण करून घ्यायची आहे आणि हा भाग असा गोलवा देत 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 आपल्याला इथे नेऊन जोडायचा आहे. आता हा आपला खालचा भाग आखून तयार झाला. आता हा पण आपला कापून घेऊ. हे असं येईल आणि हा जो भाग आहे ह्या इथे अशामध्ये म्हणजे पूर्ण झबल्याला अशा आपल्याला बारीक चुण्या घालायच्या आहे आणि त्या चुण्या घातल्यानंतर तो जो काय भाग येईल घेराचा तो इथे बरोबर असा मॅच झाला पाहिजे. तेवढ्या चुण्या आपल्याला याला घालून घ्यायच्या. हे सगळं आपण कपड्यावर बघणार आहोत. आता हा झाला पुढचा भाग. हाच भाग आपल्याला दोनही बाजूनी ठेवायचा आहे. म्हणजे पुढचा भाग कापायला हा असाच ठेवून घ्यायचा आहे आणि पुढचा भाग आपल्याला कापायचा आहे. आणि मागचा भाग ठेवताना आपल्याला इथे या फोल्डच्या बाहेर 1.5 इंच काज बटन पट्टीसाठी सोडायचंय. एवढाच बदल आपल्याला मागच्या भागामध्ये करायचा आहे.
बाकी सगळं हे कटिंग असंच येणार आहे. हा माझ्याकडे एक पिवळा कपडा आहे, कॉटनचा आहे हा प्युअर, तर तो आता इथे वापरणार आहे. आता हा मध्यात दुमडलेला आहे, परंतु हा आपण आधी एका बाजूला याला अशी घडी घालून घेऊ आणि हे आधी इथे ठेवून बघू आपण. हे बघा, हे बरोबर इथे बसतंय आणि इथे जो आपण आता हा योक कापणार आहोत, हा जो भाग आहे याच्यावर आपण मागचा योक कापून घेऊ. नंतर सध्या आपण पुढच्या भागाचा विचार करू. हे बघा, हा भाग मी असा ठेवला. आता मी पेन्सिलच्या सहाय्याने इथे आखून घेणार आहे. याचं कारण म्हणजे चॉकने आखलं तरी सुद्धा चालतं, परंतु काही वेळेला चॉकची जी रेघ असते ना ती जाड येते, म्हणून मी इथे पेन्सिलच्या सहाय्याने हे आखून घेणार. जो भाग आहे हा इथे ठेवणार. एक लक्षात घ्या, या कपड्याला या बाजूला फोल्ड आहे, तसाच तो फोल्ड आला पाहिजे. आता हे दोन्ही मी कापून घेते, पुढचे भाग. हा झाला पुढचा भाग. आता आपल्याला मागचा भाग कापायचा आहे आणि मागच्या भागाला आपल्याला काज बटन पट्टीसाठी 1.5 इंच मार्जिन सोडावी लागणार आहे. त्यामुळे आपण मगाशी पुढच्या भागासोबत मागचा भाग कापला नाही. हे बघा, आता तुम्ही हे या बाजूला ठेवलं तरी सुद्धा चालेल. मग त्यासाठी कपडा वाया नको जायला म्हणून मी याची घडी थोडीशी अशी घालून घेते. हा असा ठेवते. इथून पुढे ही जी मार्जिन आहे ही 1.5 इंच आपल्याला सोडायची आहे, कारण इथे आपली एका बाजूला काजपट्टी येणार आहे, एका बाजूला बटन पट्टी येणार आहे. 1.5 किंवा 1.25 इंच ठेवली तरी सुद्धा, मी आता इथे ही 1.25 इंच ठेवते कारण इथे काठ आहेत, त्यामुळे आपल्याला इथे पुन्हा वेगळा फोल्ड घालायची गरज पडणार नाही. या काठाचा आपण काज किंवा बटन पट्टी करताना चांगला वापर करू शकतो. म्हणून इथे मी 1 इंचावरच ही मार्जिन ठेवलेली आहे आणि हे असं ठेवून आता हे मी इथपर्यंत आखून घेणार. हे बघा, हे लक्षात आलं. हा जो भाग आहे पुढचा, हा आपला अखंड येणार आहे असा, आणि हा मागचा भाग आहे हा आपला असा येणार आहे असा. एका बाजूला काजपट्टी, एका बाजूला बटन पट्टी, अशा प्रकारे. आता हे 2 भाग कापून झाले. आता आपल्याला खालचा घेराचा भाग सुद्धा कापायचा आहे. मग त्यासाठी आपण आता पुन्हा हे जादाचा जो कपडा आहे हा सगळा आधी कापून टाकू आपण आणि बघायचं हा इथे पुरतोय का. पुरत नसेल तर जिथे पुरतो तिथे हे ठेवायचं. हे बघा, हे मी असं का ठेवलं, कारण इथे आपल्याला मागच्या भागाला काठ मिळालेले आहेत काज बटन पट्टीसाठी एका बाजूला. हे बघा, परंतु याला इकडनं कापलं असतं तर ते मिळाले नसते. मग हे आपण याचा वापर करू शकतो. म्हणजे इथे आपण जी 1 इंचाची मार्जिन ठेवलेली आहे तशीच इथे पण आपण 1 इंचाची मार्जिन ठेवून हा भाग आपण कापून घ्यायचा आहे. बाकी कुठेही आपल्याला बदल करायचा नाही पुढच्या आणि मागच्या भागामध्ये. फक्त पुढच्या भागापेक्षा मागचा भाग काज बटन पट्टीच्या बाजूने 1 ते 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा सोडायला लागतो. म्हणजे तिथे आपल्याला ते दुमडून ह्या भागाबरोबर आपण ते ऍडजस्ट करू शकतो. आता हे एवढं आपलं करून झालं. आता याला लावण्यासाठी आपण एक पाइपिंग कापणार आहोत आणि माझ्याकडे इथे गुलाबी रंगाचा हा कपडा आहे. हा पण शिल्लक राहिलेल्या तुकड्यातनच आहे. तर याची पाइपिंग मी या जबल्याला करणार आहे. मग त्यासाठी मी आता इथे अशा तिरक्या क्रॉस पट्ट्या कापून घेते. ही एक कापली. तुम्हाला हे असं जमत नसेल तर तुम्ही पट्टीने हे आखून नंतर कापलं तरी सुद्धा चालेल. मला सवय झालेली असल्यामुळे मी हे आखत बसत नाही. आता हे जसं मी कापून घेतलंय तसाच अजून एक माझ्याकडे हा निळा कपडा होता कॉटनचा, तो पण मी असाच कापून घेतलेला आहे याच मापाचा. याला पण मी गोठ लावण्यासाठी याच गुलाबी पट्ट्या वापरणार आहे, कारण दोन्हीही कपड्यांवर
निळ्यावर तसंच पिवळ्यावर हा गुलाबी रंग छान मॅच होईल। आता आपण यातलं एक झबलं शिवणार आहोत सुरुवातीला, दुसरं झबलं माझं मी शिवून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपण दोन्ही झबली कशी झाली आहेत हे बघणार आहोत। चला तर आता हे शिवण्यासाठी आपण मशीनवर जाऊ। आता आपण सगळ्यात आधी या पुढच्या भागाला चुण्या घालून घेऊ। त्या आपल्याला कुठपर्यंत घालायच्या आहेत, हा जो योक आहे या योकची जेवढी रुंदी आहे तेवढी चुण्या घातल्यानंतर घेराची रुंदी आली पाहिजे। मग त्या चुण्या घालण्यासाठी आधी काय करायचं, 5 नंबरची टीप वापरायची, म्हणजे सगळ्यात मोठी जी आपली टीप आहे ना ती वापरायची आणि याला इथे एक वर आधी टीप घालून घ्यायची, एक खाली टीप घालून घ्यायची, मध्ये अर्ध्या इंचाचं थोडंसं अंतर ठेवायचं। अशा चुण्या घातल्यामुळे त्या ताठ राहतात आणि व्यवस्थित राहतात। मग याच्यासाठी आपण एखादी 5 नंबरची सगळ्यात वर टीप मारून घेऊ आणि ती टीप मारण्यासाठी साधारण एवढा दोरा हा पुढे सोडायचा आहे आपल्याला, अगदी जवळून घ्यायची नाहीये। हा दोरा आपल्याला नंतर ओढण्यासाठी लागतो, चुण्या जवळ घेण्यासाठी, त्यामुळे हा एवढा दोरा सोडून द्यायचा आणि इथून शेवटपर्यंत टीप मारायची। आता इथे पुन्हा काय करायचं, अर्ध्या इंचाचं मार्जिन सोडून अजून एक अशीच लूज टीप आपण मारून घ्यायची। हे बघा, अशा ह्या मी टीपा मारून घेतल्या। आता इकडे एका बाजूला व्यवस्थित गाठ मारून घ्यायची, म्हणजे काय होतं की आपण नंतर जेव्हा चुण्या घालत येतो तेव्हा हे दोरे आपले तुटत नाहीत। हे बघा, अशी घट्ट गाठ मारायची, पण काळजीपूर्वक गाठ मारायची। आता यातला एक दोरा या बाजूचा आणि खालच्या टिपेतला एक दोरा, असे दोनही दोरे पकडायचे आणि अगदी हळुवारपणे याला आपल्याला चुण्या घालत यायचे। परंतु इथे मात्र आपल्याला खूप हळुवारपणे हे करावं लागतं, कारण मध्ये जर दोरा तुटला तर सगळा प्रॉब्लेम होऊन जातो। हे बघा, हे इथे ठेवून बघायचं, हे इथे मॅच झाल्यानंतर हे पण इथे मॅच झालं पाहिजे। मग जर हा आता आपला भाग थोडासा जास्त चुण्या घातल्या म्हणजे जास्त जवळ घेतला गेला असेल तर तो असा थोडा थोडा सोडवून घ्यायचा, असं सगळीकडे समान चुण्या येतील अशा पद्धतीने या हळूहळू हळूहळू अशा कमी करत जायच्या। तुम्हाला जर इथे जास्त चुण्या हव्या असतील तर जिथे आपण 3 इंच घेतलं तिथे आपण 3.5-4 इंच घेतलं तरी सुद्धा चालू शकतं। हे बघा, आता हे आपलं बरोबर झालेलं आहे। पण इथे थोड्याशा जर अनइव्हन वगैरे वाटत असेल आपल्याला, मग ह्या थोड्या शिवायच्या आधीच आपण नीट करून घ्यायच्या आणि जोपर्यंत आपण हे जोडत नाही वरच्या भागाला तोपर्यंत आपला दोरा मात्र तुटून चालणार नाही। त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक हे सगळं आपल्याला करावं लागतं। हे बघा, आता हे या रुंदीचं आपलं झालेलं आहे, तयार होईल। हे याला आधी आपण जोडून घेऊ आणि नंतर मग आपण मागच्या भागाकडे वळणार आहोत। आता हा जो भाग आहे जिथे आपण हा वळवलेला आहे कोपरा, हा याच्यावर असा व्यवस्थित ठेवायचा आणि अर्ध्या इंचाचं मार्जिन सोडून याला हे असं जोडत जायचं। आणि आता मात्र आपली ती 5 नंबरची जी टीप आहे ती आपल्याला 3.5 किंवा 3 वर करून घ्यायची आहे। हे बघा, न ताणता अलगदपणे याला मी टीप मारून घेतली, परंतु ही पूर्ण अर्ध्या इंचाची मी नाही मारली। मी आता हे उलगडून आधी बघणार आहे। हे असं उलगडून बघायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो की आपल्याला अजून कुठून परत एक टीप मारायची आहे। मी आता आधी 1/2 इंचाची ही मारून घेतली होती, आता अजून 1/2 इंच खाली घेऊन
ही टीप मारून मी हे व्यवस्थित करून घेणार आहे. हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून असं केलेलं आहे. मी ज्या वेळेला स्वतः शिवते त्यावेळेला मी हे असं वेगवेगळं करत बसत नाही, कारण मला अंदाज असतो. त्या अंदाजाने मी ही अर्ध्या इंचाची पूर्ण टीप मारून घेते. हे बघा किती सुंदर प्रकारे या टिपा आलेल्या आहेत, म्हणजे या चुण्या आलेल्या आहेत. हा थोडासा जो दोरा बाहेर आहे हा नंतर आपण उसवून टाकू शकतो, म्हणजे तो बाहेर कुठेही दिसणार नाही. आता आपला हा भाग तयार झाला. आता आपण असाच मागचा भाग आधी तयार करून घेऊ. काय करायचं, हे आपण काच बटन पट्टीसाठी सोडलेलं आहे ते आधी आपण दुमडून घेणार आहोत. जेवढं आपण सोडलंय 1.5 इंच सोडलंय तेवढं आपण 1.5 इंच हे एका बाजूला पूर्ण आतमध्ये वळवणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपण थोडंसं हे बाहेर ठेवणार आहोत. म्हणजे जेव्हा प्रेस बटन लावले जातात तेव्हा ते असं येतं ना, असं एकावर एक येतं ते. हे कुठल्याही फ्रॉकचं काच बटन हुक लूक जे काही असेल ते असं येतं. मग ते छोट्यांचं असू दे किंवा मोठ्यांचं असू दे. म्हणून एका बाजूला वाढीव पट्टी ठेवायची आणि एका बाजूला पूर्णपणे आतमध्ये हे आपल्याला दुमडून घ्यायचे. शक्यतो डाव्या बाजूची पट्टी जी असते ती वाढीव असते आणि उजव्या बाजूची जी पट्टी असते, म्हणजे आपला हात बघायचा, उजव्या बाजूची पट्टी आपल्याला आतमध्ये दुमडायची आहे, डाव्या बाजूची पट्टी आपल्याला वाढीव ठेवायची आहे. मग ही वाढीव ठेवायची असेल तर मग ही जी पट्टी आहे ही आपल्याला फक्त इथे अर्धा अर्धा म्हणजे 1 इंचाचा फोल्ड घालायचा. छोट्या मुलांच्या फ्रॉकला 1 इंचाचा हा फोल्ड पुरतो आणि मोठ्यांचा असेल तर त्याला मात्र आपण वेगळी पट्टी जोडून घेत असतो. इथे काही तेवढं करायची गरज नाही. त्यामुळे हे अर्धा इंच आणि असं इथून आतमध्ये अर्धा इंच जोडून हे मी आधी शिवून घेते. आणि आता ही जी पट्टी आहे याला एका बाजूला ऑलरेडी टीप आहे, त्यामुळे मी ही सुद्धा अशी एकदा दुमडणार आहे. याला ही जर टीप नसती तर ही मी पूर्ण 1.5 इंच म्हणजे पाऊण इंचाचं मार्जिन ठेवून ही दुमडून घेतली असते. आता याला ऑलरेडी इथे टीप आहे त्यामुळे मी ही सुद्धा हे सुद्धा आहे ना, हे असंच फोल्ड करून घेणार आहे आणि इथे एक त्याला टीप मारून टाकणार. हे बघा, म्हणजे हे असं पडेल. मग इथे तुम्ही प्रेस बटन लावले तरी ते असं पडेल. हुक लूक असले तर इथे लूक्स येतील, इथे हुक्स येतील. परंतु शक्यतो लहान बाळांच्या झबल्याला हुक लूक किंवा मोठी बटणं वगैरे नाही लावायची, कारण ती त्यांना टोचतात. त्यामुळे प्रेस बटन लावायचे किंवा हा भाग इथून इथपर्यंत पॅक करून टाकायचा आणि वरनं फक्त योकच्या तिथे ओपन ठेवायचं. असं केलं तरी सुद्धा चालू शकतं, पण ते घालायला कठीण जातं तसं केल्यावर. म्हणून हे असंच ठेवून द्यायचं आणि इथे प्रेस बटन आपण नंतर लावून टाकायचे. आता हा भाग आपण बाजूला ठेवू. आता आपण हा जो मागचा योक कापला होता त्याला सुद्धा आपण आता तसेच फोल्ड घालून घेणार आहोत. हे बघा, आता हे योकला पण मी घालून घेतले. आता आपल्याला काय करायचंय, हा जो खालचा भाग आहे हा आपल्याला इथे जोडायचा आहे. म्हणजे आपल्याला या भागाला आता परत चुण्या घालून घ्याव्या लागतील. जशा आपण मगाशी घातल्या तशाच इकडे पण आता आपल्याला घालून घ्यायचे. आता हा इथे पकडायचा आणि आपली किंवा त्याआधी आपण याला पण तशा टिपा मारून घेऊ, म्हणजे मग डायरेक्ट आपल्याला 5 नंबरची टीप बंद करून 3 नंबरच्या टिपेनी सगळं शिवून घेता येईल. हे बघा, आता ह्या दोन्ही भागांना मी चुण्या घालून घेतल्या. आता हे याला जोडायचं, हे याला जोडायचं. आता आपल्याला 5 नंबरची टीप 3 नंबर किंवा 3.5 नंबरवर करून हे शिवून घ्यायचंय आणि मग मागचा आणि पुढचा भाग आपल्याला जोडायचा आहे. लहान बाळांच्या फ्रॉकला हे थोडंसं इकडे तिकडे झालं म्हणून फारसा फरक पडत नाही. शक्यतो जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला ते फिनिशिंग द्यायचं.
कारण काय होतं तसंही अगदी छोटं छोटं असल्यामुळे थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं, ते हातात पकडायला पण कठीण जातं ना आपल्याला. हे बघा, हे असं झालं. आता काय होतं माहितीये का, हे जे टोक आहे ना हे असं उचलल्यासारखं वाटतं, म्हणून इथे एक वाटलं तर अगदी कडेने दाबटीप देऊन टाकायची, मागच्या दोन्ही भागांना आणि पुढच्या भागाला पण. हे बघा, आता हे दोनही भाग एकमेकांना असे जोडायचे, म्हणजे यांचे शोल्डर आधी जोडून घ्यायचे. त्यानंतर मग आपण याला गळपट्टी पण लावणार आहोत आणि इकडे पण आपण तो गुलाबी कलरचा कपडा वापरून आपण दोन्हीकडे इथे गोठ लावून घेणार आहोत. हे आधी आता मी करून घेते. शोल्डर जोडून झाल्यानंतर हे व्यवस्थित मोजून बघायचं. हे बघा, हे व्यवस्थित आपलं आलंय ना वरचा भाग. खाली थोडासा कमी जास्त झाला तरी आपण तो नंतर कापून टाकू शकतो, कारण शिवताना इकडे तिकडे आपलं होऊ शकतं. त्यामुळे हा जो भाग आहे हा व्यवस्थित मोजून बघायचा, आणि जर कुठे इथे कमी जास्त असेल तर ते ऍडजस्ट करून घ्यायचं. हे बघा, आता याला ती आपण जी गुलाबी रंगाच्या कपड्याची जी क्रॉसपट्टी काढलेली आहे ही आपण याला आधी गळ्याला जोडून घेणार आहोत, नंतर इथे जोडून घेणार आहोत. त्यानंतर काय करायचं ते आपण पुढे बघू. हे बघा, ही क्रॉस पट्टी मी याला जोडून घेतली आणि जोडून घेतल्यानंतर याला आतनं तिरके कट मारले. मी गुलाबी रंगाचा दोरा इथे लावलेला होता, परंतु आता गोठ वळवताना मला गुलाबी रंगाच्या दोऱ्याचा काही उपयोग नाही, म्हणून मी तो पुन्हा काढून टाकला आणि आता पुन्हा पिवळा दोरा मी इथे लावलेला आहे. आता हा गोठ आतमध्ये आपण वळवून इकडनं व्यवस्थित त्याला टीप मारून घेणार आहोत. आणि हा जो भाग आहे हा भाग जास्तीत जास्त असा आत वळवून घ्यायचा अशा प्रकारे, म्हणजे जेणेकरून तो शक्यतो बाहेर दिसणार नाही असा. जेवढा हा आत आपल्याला दुमडून घेता येईल तेवढा आत हा असा करून व्यवस्थित वळवून घ्यायचा. आणि आता याच्यावरनं आपण टीप मारून घेणार आहोत, म्हणजे आपला गोठ व्यवस्थित येईल. आणि समजा आपल्याला वाटतंय की हा जास्तच बाहेर दिसतोय, तर आपण इथे थोडीशी अशी एक टीप मारून घेतली तरी सुद्धा चालू शकतो. हे बघा, हे असं, म्हणजे ही दुमड माझी थोडीशी जर रुंद झाली आहे असं वाटत असेल तर मी काय करणार, हे इथे थोडंसं असं टाचून घेणार. आणि आता हा भाग मी असा आतमध्ये वळवणार आहे, म्हणजे ते जे माझं टाचून घेतलेलं आहे ते शिवणीत जाईल. आता हे असं घट्ट पकडायचं आणि इथून हे इथे जाड झालेलं असतं ना, त्यामुळे डायरेक्ट पाय चालवायचे नाही, आधी हे असं घट्ट करून घ्यायचं. आणि आता इथून आपण नेहमीसारखा गोठ लावणार आहोत. हा आता गळ्याला आपला गोठ लावून झाला. जसा आपण गळ्याला लावला, आता ही पट्टी मी थोडीशी रुंद घेतली होती म्हणून हे इथे थोडंसं रुंद झालं. अगदी बारीक लावायचं असेल तर पट्टी थोडीशी बारीक घेतली तर गोठ पण बारीक येतो. जसा गळ्याला लावून घेतला तसाच आता इथे या बाजूला आणि या बाजूला पण आपण गोठ लावून घेणार आहोत. आणि त्यानंतर मग आपण हे खालचं सगळं फिनिशिंग करणार आहोत. हे बघा, एका बाजूला हा मी गोठ लावून घेतला. आता इथे गळ्याला गोठ लावताना सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये काही सांगितलं नव्हतं, डायरेक्ट गोठ लावताना दाखवलेला होता, म्हणून आता इथे तुम्हाला सांगते. ह्या बघा, या दोन तिरक्या पट्ट्या मी क्रॉस पट्ट्या एकमेकांना अशा जोडून घेतलेल्या आहेत.
या बाजूला एकदा मी टीप मारून घेणार आधी आणि टीप मारल्यानंतर आपण हे जोडायला सुरुवात करणार आहोत. इथे आपल्याला वळवून घ्यायची गरज नाही कारण हे आपलं शिवणीत जाणार आहे. गळ्याला गोठ लावताना मात्र आपण काच बटन पट्टी जोडलेली असते, त्यामुळे आपल्याला ती वळवून घेणं गरजेचं असतं. इथे काही तसा प्रश्न येत नाही. आता ही पट्टी आहे ही अशी वळवायची आणि इकडनं त्याला टीप मारून घ्यायची. आता आपला हा तीनही ठिकाणी गोठ लावून झाला. आता खाली आता काय होईल माहितीये का, इथे जर वरतीच फक्त आपलं काहीतरी हे आहे आणि खाली काहीच नाही तर ते विचित्र दिसेल. म्हणून मी विचार केला हा जो राहिलेला तुकडा आहे याचा खाली पण आपण असा सरळ गोठ लावणार आहोत. आणि दुसऱ्या झबल्यासाठी मी हा ठेवला होता असं तुम्हाला सांगितलं, परंतु दुसऱ्या झबल्याला मी वेगळं काहीतरी दुसरा मॅचिंग कपडा वापरेन. आता याच्या आपल्याला सरळ पट्ट्या काढून घेऊन इथे खाली पूर्ण जोडून घ्यायच्या आहेत. पण त्याआधी आपल्याला हे मोजावं लागेल. हे जर कुठे कमी जास्त असेल तर ते आधी नीट करून घ्यायचं. हे बघा, हे इथून मोजायचं असं आणि व्यवस्थित चेक करून नीट करून घेतल्यानंतर दोन्ही बाजूनी टिपा मारून साईड जोडून घ्यायच्या आणि त्यानंतर मग त्याला खाली गोठ लावायचा. आता या बघा, या सरळ जरी पट्ट्या असल्या ना तरी ह्या जोडताना मात्र अशा क्रॉसच जोडायच्या. ऍक्च्युअली हे असं करून जोडलं आणि इथे तिरकी टीप मारली तरी सुद्धा ते छान होऊन जातं. पण हा कपडा माझ्याकडे आता कमी आहे, म्हणजे अगदी कट्टाकट्टी कपडा थोडासाच राहिलेला आहे शिल्लक. कदाचित यालाच मला एखादा क्रॉस पट्टीचा जोड लावावा लागेल असं मला वाटतंय. ही एवढीच क्रॉस पट्टी आता माझ्याकडे ही शिल्लक आहे, त्यामुळे कमी पडलं तर शेवटी मी क्रॉस पट्टीच वापरणार आहे. या मी 2 सरळ पट्ट्या काढून घेतल्या, या एकमेकांना आता जोडून घेते आणि मग आपण त्या खाली बॉर्डरला जोडणार आहोत. आता खाली बॉर्डरला जोडताना मात्र आपल्याला टोकाला हे असं दुमडून घ्यायचं इथे आणि अशी खाली ठेवायची ही पट्टी आणि इथून आपल्याला आता सरळ जोडत जायचंय आणि त्यानंतर मग आपल्याला ती उलटी करून जोडायची आहे. आता ही जी पट्टी आहे ना ही एकदा अशी दुमडायची आणि पुन्हा ही अशी दुमडायची. ही झबल्याची सुलट बाजू आहे. तुम्हाला इथे दापटीप द्यायची असेल तर तुम्ही दापटीप देऊ शकता किंवा इथे तिरके कट मारून घेतले तरी सुद्धा चालतं, किंवा काहीच करायचं नसेल कारण हा कॉटनचा कपडा आहे त्यामुळे त्याला एवढं फिनिशिंगला प्रॉब्लेम येत नाही. हे असं पकडायचं आणि याच्यावरनं टीप मारत जायचं. फक्त हे जे टोक आहे हे व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायचं. हे बघा, त्याचं फिनिशिंग पण व्यवस्थित आलं पाहिजे, नाहीतर मग ते घाण दिसतं. आता हे मी सगळं व्यवस्थित शिवून घेते आणि मग आपण ह्याचा फायनल लुक बघू. अशा प्रकारे आपलं हे योकचं झोपलं आता पूर्णपणे शिवून तयार आहे. आणि ही मागची बाजू हे बघा, इथे प्रेस बटन लावले की हे झबलं पूर्ण तयार होईल. प्रेस बटन जरा चांगल्या क्वालिटीचे लावायचे. खालून ही पट्टी जोडता जोडता मध्ये थोडासा प्रॉब्लेम आला, मला पट्टी कमी पडली. माझ्याकडे फक्त क्रॉस पट्टी शिल्लक होती असं मला वाटलं, परंतु नंतर मला सरळ तुकडे 2 मिळाले. ते एकमेकांना जोडून मी व्यवस्थित ऍडजस्ट करून या मेन पट्टीला जोडलं आणि अशा प्रकारे हे शिवून घेतलं. पण आता हे शिवल्यानंतर एवढं काही कळून येत नाही आणि आलं तरी तशीही ती मागची बाजू आहे, त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम येणार नाही. हे बघा, तर एकंदरीत माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल
तर नक्कीच लाईक करा. आणि आता हे जे मी कापलेलं आहे ना, याच्यासाठी गोठाला मी वेगळा कपडा वापरणार आहे. यातला अजूनही थोडा तुकडा आहे ज्याच्यापासून एक छानशी वेगळ्याच प्रकारची टोपी होऊ शकते. आणि ती टोपी खूप युनिक आहे. मी तरी आजपर्यंत युट्यूबवर मराठीमध्ये तशी टोपी दाखवलेली कुणीही बघितलेली नाहीये. तर ती टोपी सुद्धा मी तुम्हाला हे झबलं शिवताना दाखवणार आहे. आता हा व्हिडिओ म्हणजे याचा जर मी आता व्हिडिओ काढायला गेले तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. त्यामुळे मी हे झबलं आणि ती वेगळ्या प्रकारची टोपी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल. आणि याला मी गोठ लावण्यासाठी एक छानसं मॅचिंग कपडा पण शोधून ठेवेल. तर एकंदरीत आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक तर कराच, शेअरही करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे पुढचे सगळे व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील. आता आपण भेटू पुढच्या या झबल्याच्या आणि टोपीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. बाय.